कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरू अगं बोल ना, काहीतरी बोल ना। शिंदीला सारखी उभी काय आहेस तू? लाज नाही वाटली तुला? हा बोल बोल चारू, बोल। कोण आहे तो? हा कोण आहे? आमच्या नकळत कुठे जाऊन तू हे सगळे उद्योग करून आलीस? कुठे पाप केलेस? बोल ना, बोल ना चारू। आता का वाचा गेली ग तुझी? तरीच मी म्हणते ही मुलगी अचानक इतकं चांगलं कसं काय वागायला लागली? मला वाटलंच हिच्या मनात ना नक्कीच काहीतरी असणं। हे होतं तर चारू, हे बघ, तू इथे आमच्या सगळ्यांसोबत चांगली वागशील आणि बाहेर जाऊन शेण खाऊन येशील आणि आम्ही तुला माफ करू असं जर तुला वाटत असेल ना, तर नाही, असं कधीच होणार नाही चारू। चारू गं, तू जे काही वागली आहेस ना, अगं तुला देव सुद्धा माफ करू शकत नाही। बोल ना चारू, गप्प काय आहेस तू? आम्ही बास, तिला काही नको बोलूस प्लीज। अगं तिच्या पोटात बाळ आहे याचं तरी भान ठेव। तिला हा त्रास नाही सहन होणार। हे श्रीनू, तू घाबरावा। ती भाची आणि आत्या त्या दोघी काय तर बघून घेतील हा? आणि हिच्यासारख्या पोरीचा कशाक पुळका येता तुका? अरे स्वतःचा पाप लपवण्यासाठी तुझ्या गळ्यात पडूक बघता हा तिचा डाव तुका समजत नाही काय? हा कसा रे मूर्ख तू? सगळा शिकवूक लागता तुला। सांग ना, कुणाचा पाप हा या? हा आई, हे सारखं पाप पाप बोलणं बंद कर प्लीज। अरे काय बोलतास तू? या पाप नाही तर दुसरा काय हा? तुझा टोका ठिकाणावर आणा। बास आई, चारूच्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे। श्रीनू, हे बाबा घबराव तू। अरे माका ना कळतच नाही तुझ्यावर काय जादू टोळा केलाय या पोरीन। या चारून तुझ्यावरती भानामती केलेन काय? म्हणून तिचा चुकीचा वागणा तू पाठीशी घालतस? अरे बोल ना, काय चालू आहे या? अरे बाजू घेतास तर ठीक हा, पण ही अशी? हे बघ श्रीनू, हे बघ, माझा सुद्धा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये। मला माहितीये ना, तू हे असं काही कधीच करू शकणार नाहीस। हे बघ, ही कशीही वागेल अशी जर का तुला भीती वाटत असेल ना, तर ती काढून टाक मनातून। ही आहेच निर्लज्ज। श्रीनू हे बघ, तू या सगळ्यात नको पडूस। अरे मला माफ करा प्लीज। मी तुम्हा कोणाच्याही विश्वासाच्या लायकीचा नाही आहे। म्हणजे आम्ही मुंबईहून परत येताना आमची बस चुकली होती। तेव्हा आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि तिथे माझ्याकडून नकळत एक चूक घडली। नाही श्रीनू, तुझं डोकं फिरला ना? हा तू खोटं बोलतास ना? हा खोटं बोलतास ना? या चारून तू का पितवला ना? हा अरे बोल ना। हा नाही आई, चारूच्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे। नाही, चारूने सुद्धा फसवलंय आपल्याला। हे बघ मंजू, झालं तर झालं, तर त्यावर बोलून काय उपयोग नाही।
पुढे काय करायचं ना त्याचा विचार करू पाया. मला काय वाटतं आपण लवकरात लवकर या दोघांचं लग्न करून देऊया. म्हणजे घरातलीच गोष्ट चार भिंतीत राहत. अहो मी सुद्धा हेच म्हणणार होते आता. त्याच्याशिवाय हा विषय संपणार नाही. पण ओवी तिचं बिचारीचं खूप वाईट वाटतंय हो मला. तिची अवस्था बघितलीत ना मगाशी तुम्ही. माझं तर डोकंच चालत नाही. काय करावं काय कळतच नाही मला बंधू. पण आता सगळं स्पष्ट झालंय का? मला मला खरंच काही मार्ग सुचत नाहीये. माझ्यातून इतकी मोठी चूक कशी कशी घडली मला खरंच काही कळत नाही ग. पण मी खरंच सांगतो मी हे मुद्दाम नाही केला. मला खरंच माहित नाही माझ्याकडून हे सगळं कसं काय घडलं. मी तुमच्या संस्कारांना तुमच्या विश्वासाला खोटं ठरवलंय. माझी नाही हिंमत होत आहे. दादा मामा समोर मी कसं उभं राहावं. माझी खरंच हिंमत नाही होते. आई बोलते ना ती अगदी बरोबर आहे. माझ्यासारखा मुलगा देव कोणाच्याही पोटी देऊ नये. दादा मामा मला माहिती आहे. माझी माफी मागायची सुद्धा लायकी नाही. तुझ्या संस्कारांवर पाणी फिरवलंय मी. आजपर्यंत कधीच तुझ्या शब्दाबाहेर सुद्धा गेलो नव्हतो. आणि आता माझ्याकडून एवढी मोठी चूक घडली की ती कधी सुधारता येणार नाहीये. मला माहिती आहे मी तुम्हा सगळ्यांचा दोषी आहे. माफ कर मला. तू असं शांत नको ना रे बसू. तू बोल मला काहीतरी. तू मला शिक्षा दे. मला मार. तू झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.